चला पुढचं बघा. वर्गमूळ किती दिले? 441 भागिले 289 आहे. पटकन ह्याचा वर्गमूळ किती येणार सांगा मला. 441 कितीचा येणार? 441 कितीचा वर्ग आहे? 21. 21 भागिले किती आलं? 17 बरोबर किती दिलंय? 84 भागिले x आहे. मग याच्यावरनं काय करायचं? 21 ला कितीनं गुणल्यावर 84 आला? 21 चोक 84. याचा अर्थ 17 चोक किती येणार? म्हणजे इथं जर 84 तर 17 चोक किती झालं? 68. म्हणजे x बरोबर किती आला? 68. आलं का लक्षात? ते पण काय होतं तसं तर बरोबर केल्यामुळं आलेलं आहे ते. म्हणजे इथं दोन्ही पण इज इक्वल टू मध्ये आहे. कसं करू नको बाळा, नीट लक्ष दे ना. असं करेल स्थिर बस ना जरासं. हा बोला, ह्याचं सांगा किती येणार ते. कसं करायचं? हा पहिल्यांदा काय करूयात म्हणजे हा 9चं म्हणजे लिहिणार कसं? 250 आहे असं. अधिक परत वर्गमुळामध्ये 33 अधिक किती येणार? अधिक 3. हा बोला पुढची स्टेप. 250 अधिक वर्गमुळात किती झालं? 36 आलं का? हा सांगा पुढं. वर्गमुळामध्ये 250 अधिक किती करू? अधिक 6. 6. बाकीच्यांचं काय डोकं चालत नाही ते. हा मग वर्गमुळात किती येणार? 256. कितीचा वर्ग आहे हा? 256. 16चा. म्हणजे उत्तर फायनल किती येणार? 16. चला पुढचं सांगा आता पटकन. हा काय करू सांगा फक्त मला पुढचं. 16 तुम्हाला बोलायला येते का? 4 दिवस पडतात सांगा. 16. हा पुढं. हा 8. हा पुढे 4. हा बोला किती झाले? 4 उत्तर येते. 4. कसलं हुशार आहात तुम्ही. अरे 12. का नाही? 16 गेले 8 आणि 8 आणि 4 किती झाले? 12. नाही पण का करायचं? नाही पण चुकीचं उलट का करायचं? खरं सरळ इथं साधं दिसतंय म्हणून बोलत जावं म्हणत्या गणिताला. गुपचूप बसायचं नाही. रिचार्ज पडत असल्याने गप बसायचं, काही बोलायचंच नाही. पुढचं सांगा ह्याचं. हा काय करूया सांगा बरोबर. पहिल्यांदा 500. अरे ह्याला सेम छेद समान करून घ्या ना साध्या हिशोबाने. इथे 144 आहे मग 18 इथं छेद समान होऊ शकतोय ना सगळ्याच वर्गमुळात आहे म्हटल्यानंतर. हा किती होणार? 18च्या पाड्यात 8 न गुणन केलं तर 144. हा 18 कितीनं करायला पाहिजे ह्याला? 18 ला 18 8 144 बरोबर का? म्हणजे 18 ला कितीनं गुणलं? 8 न. म्हणजे वर कितीनं गुणूया? 8 न. उत्तर किती येणार वर? 16. हा आता छेद समान झाला ना सरळ. म्हणजे 144 आहे असं छेदात लिहिणार आणि 500 वजा 16 किती येणार सांगा. 500 वजा 16 484. 484. बाकीच्यांनी करून बघताय का नाही? का 4 दिवस बाळानं बोलायला? 484. हा बोला पुढे किती येणार? 484 भागिले 144. 484 कितीचा वर्ग आहे? 22. 22 भागिले किती येणार? 12. म्हणजे रिडक्शन करायचं किती होणार? 22 भागिले 12 म्हणजे 11/6. चला घ्या नोटान करून. 11/6. आले का लक्षात कसं सोडवलंय ते? असं पटपट पटपट स्पीड वाढवायचं. माझ्यापेक्षा तुम्हाला सुपर मध्ये सोडवायला आली पाहिजे तेवढं फास्ट स्पीड वाढवायचं. घ्या पटपट. त्यासाठी वर्ग पाठ असले पाहिजेत आणि प्रत्येक गणित वाचायला आलं म्हणजे बाळांनो होणार नाही. पुढे काय प्रोसिजर करायचे काय तुमच्या लक्षात आलं पाहिजे. याचं उत्तर कसं निघू शकतंय ते. नीटली आणि वर्गमूळ एकाला आहे का दोन्हीला? सार्थक चुकलंय बघ तुझं. ते वर्गमूळ दोन्हीला पण आहे ना, अंशाला आणि छेदाला. असं का लिहितोयस मग तू? हा आवरा पटपट जरा. वर्गमूळ जिथं अंशाला आणि छेदाला तिथं दोन्हीला पण व्यवस्थित टाकून घ्या. कसं पण लिहू नका. एकाला घ्यायचं एकाला नाही. त्याचे खूप अर्थ बदलतात. जरी वर्गमूळ घातलं तरी नाही घातलं तरी सुद्धा.
झालंय बाळानं लिहून घेत शिकवत असताना अजिबात उतरून घ्यायच नाही सांगते बघा. समजल्याशिवाय अजिबात हे करायचं नाही. लक्षात आलंय का सांगा. हा आणि स्टेप व्यवस्थित करायचे. अजून आपला सराव सुरू आहे त्याच्यामुळे आताच लगेच गडबड गडबड कसं तरी सोडवा कसं तरी उतरून घ्या असं करायचं नाही. बोला. वर्गमाळ किती दिले 1.96 अधिक वर्गमाळ किती 2.89 वजा 2.25. हे वर्ग कोणाचे आहेत सांगा. पहिला वर्ग कोणाचा येणार 96. 1.96 कोणाचा वर्ग आहे 1.4. हा 14चा वर्ग आहे 196 बरोबर का. म्हणजेच काय येणार उजव्या बाजूने वर्गामध्ये किती घरं सोडायची 2 घरं सोडायची. का तसं बाळांनीच बसली सारखं काही ना काही तर कसं चाललेलं असतंय रे. किती होणार 14 गुणिले 14 आलं का 14 गुणिले 14 केल्यावर किती येणार 196 बरोबर का. हा 196. पण उजव्या बाजूने इथं किती आहे 2 घरं सोडलेत का म्हणून काय करायचं आपण पण इथं 2 घरं. मग आता इथं 2 घरं कुठली सोडायचे तर हे काय इथले एक घर झालं का इथले एक घर आले का लक्षात. म्हणजे 1.4 गुणिले 1.4 वर्गामध्ये किती होतात डबल होतात. जेवढी एकच स्थानाला सोडलेत का नाही त्याच्या डबल. बाळा लक्ष दे रे कुठे जाणार नाही मी. वर्गामध्ये काय करायचं दशांश चिन्हानंतरची घरं मोजायची. वर्गामध्ये दशांश चिन्हाच्या घराच्या डबल होतात. दशांश चिन्हामध्ये इथं किती आहे वर्गानंतर एक दशांश चिन्हानंतर एक घर आहे तर वर्गामध्ये त्याची डबल होणार म्हणून उजव्या बाजूने किती सोडायची घरं 2 घरं सोडायची. आता पहिला कितीचा वर्ग आला 1.4चा. 1.4 अधिक 2.89 कोणाचा हा 1.7चा उजव्या बाजूने 2 घरं हा वजा 1.5 भागिले हे बघा किती येणार आता 256 कितीचा वर्ग आहे 16चा बरोबर का. हा पण आता काय करायचं 256 जरी 16चा वर्ग असला तरी सुद्धा उजव्या बाजूने घरं किती आहेत बघा 1 दशांश चिन्हानंतरची घरं मोजा किती झाली बघा 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर का. 8 घरं किती सोडायचे उजव्या बाजूने सोडायचे. म्हणजेच मला सांगा तुम्ही वर्ग घेताना काय करायला पाहिजे घर पण समान असणार म्हणजे हाफ करायचे हा 4 घरं करायचे. कारण का तर दशांश चिन्हानंतर 8 घरं आले ते म्हणजेच तो कुणाचा वर्ग असणार आहे तर उजव्या बाजून 4 घरं सोडून बघायचे. म्हणजे 256 हा 16चा तर वर्ग झालाय. मग आता इथं बघा हे बघा 16 तर सोडणार आणि अजून 2 घरं 1 2 आणि मग दशांश चिन्ह द्या. आलं का लक्षात झाली का बघा. टोटल घरं मी काय केलं पहिल्यांदा ही 8 घरं मोजली का उजव्या बाजूने दशांश चिन्हानंतर येणारी उजव्या बाजूने घरं मोजली. टोटल घरं किती भरली 8 भरली. आपल्याला एवढं माहिती आहे नाही तो 16चा वर्ग आहे म्हणून आपण 8च्या निम्म केलं. वर्गामध्ये काय होतं जो घेतला की नाही त्याच्यात डबल घरं होतात वर्गामध्ये फक्त. म्हणून हा वर्ग कितीचा असणार आहे तर 0.0016चा त्याच्यात डबल इथं झाले का बघा. आले का लक्षात. म्हणजे इथं किती घेऊया आता भागिले किती येणार 0.0016. आता त्या दोघांचा गुणिले जर मी असं केलं की 0.0016 बघा बरं उजव्या बाजूने 8 घरं 1 2 3 4 1 2 3 4 झाली का 8 घरं. आले का लक्षात. हा मग आता मला सांगा ह्याचं किती होणार 1.4 आणि अधिक 1.7 किती झाले 7 आणि 4 11. हा 11ची 1 आणि 1 2 आणि 3.1 वजा 1.5 करा भागिले तर 0.0016 बघूया. हा किती येणार सांगा 3.01 वजा 1.5 करा की तुम्ही 1.6 नक्की का बरोबर आहे. वर किती आलं तुमचं इकडचं इरेज करू का इथलं. हा वर किती येणार 1.6 आलं का भागिले इथे किती दिलंय 0.0016 आहे का. आता काय करायचं बघा आपल्याला जर नाही दशांश चिन्हाची जर कॅल्क्युलेशन नाहीत आली जर गणित सोडवता नाहीत आली तर काय करायचं बघा इथं किती 1.16 आहे का नाही तर इथं 16 करा केलं का. मग आता दशांश चिन्ह कुठे गेला ना हा प्रश्न पडतोय की नाही म्हणून काय करायचं याला भागिले 10 करायचं. म्हणजे 16 भागिले 10 म्हणजे 1.6 येणार का नाही. हा परत गुणिले इथं किती एखादी 16 आहे का 16 इथं लिहिते. उजव्या बाजूने किती घालायचे 1 2 3 4 आहेत का. म्हणजे वर कितीनं करायचा 4 1 2 3 आणि 4 आलं लक्षात. जर खालचा दशांश घालवायचा असेल तर वर 0 वाढवायचे आणि वरचा घालवायचा असेल तर खाली वाढवायचं.
कळालं का? आता आपल्याला अंशातलं दशांश घालवायचं होतं म्हणून आपण खाली 10 केलं ग. कारण छेदातलं घालायचं हा वर म्हणून आता छेदातलं किती होते दशांशानंतर घर 1 2 3 4 घर होती का, म्हणून आपण अंशामध्ये किती दिली 1 2 3 4 एक वर तेवढ्या 4 शून्य. चला आता करा कॅन्सल. 16 16 कॅन्सल. हा आणि शून्याला शून्य कॅन्सल. किती आलं? पर्याय क्रमांक 1. हा किती येणार सांगा. कुठलाही पर्याय क्रमांक बघा. मॅडम 1000 येणार ना. 1000 येणार. बाळा कसलं हुशार आहे. शून्याला शून्याला शून्यकडे झाला. हा, एक तर हजार. किती आलं ते. हा 1000 ला म्हणजे 10 चा 1000. हा बरोबर आहे. म्हणजे आलं किती तुमचं 1000. 1000 म्हणजे कितीच असणार आहे? हा बोला काय वर्ग पण आहे. कुठं वर्ग आहे? ते प्रश्नाचाच वर्ग आहे. तिथं सगळ्याचा वर्ग उत्तर आलं. हा सगळ्याचा वर्ग काढूया की परत अजून काढूया की अजून कुठं फायनल आले बघूयात की अजून ऑप्शन नाही ना. सगळ्यांसारखे उत्तर झाल्यावर मग त्याचा वर्ग करू रे. डायरेक्ट कुठं आत्ताच लगे वर्ग करता. अजून आपल्याकडे वर्गाचं हे आहे की अजून सगळं घेतलंय का आपण अजून आतमधलंच चाललंय ना सगळं. हा वर्ग ठेवायचाच आहे की. इथे किती झाले बघा. सो ह्याला कॅन्सल करा. 0ला 1 0 गेला. 1000 राहिलं का. आणि आता पुढे काय करूया अजून फायनल आपलं आलेलं वर्ग नाही झाले का बघा. आता मग 1000 गुणिले हे येणार म्हणजे तो किती येणार त्याचं म्हणजे कुणाचा घड असणार वर्ग असणार काय येणार तिथं. 10 ऑप्शन मध्ये आहे का? 3 0 3 6 0. बघा की बघा काय करायला पाहिजे. कारण एवढं तर इथपर्यंत काढून झालंय ना सगळं. 1000 वर्ग 10 वर्ग हे वर्ग परत ह्याचा पण वर्ग करायचा. हा म्हणजेच मग 1000चा वर्गाचा ऑप्शनच नाही तुमच्यामध्ये बरोबर का. 1000च्या वर्गाचा ऑप्शनच नाही. 1000चा वर्ग किती येणार बघा. 10 लाख. मग 10 लाख ऑप्शन मध्ये दिलेलंच नाही. ऑप्शन्स एकदा चेक करून बघूया. पर्याय हे झाले ते पर्यायाचा प्रॉब्लेम आहे. पर्याय बरोबर नाहीयेत. आपला आलेले 1000 हे उत्तर बरोबर आहे. खरं पर्याय व्यवस्थित दिलेले नाहीये त्याच्यामुळे तो चुकलाय. बरोबर आहे. काय प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली नाही गणितामध्ये त्याचा वर्गच करायचा नव्हता. गणितात वर्गाचं गणित नाहीये ते पूर्ण दिलेलं नाहीये म्हणजे खाली लिहिलंय त्याने हे झालंय म्हणून तिथं वर्ग करायचंच नाहीये. म्हणजे मॅडम पर्याय क्रमांक 1. हा पर्याय क्रमांक 1च येतो. बरोबर आहे. इथला वर्ग काढून टाकले. मी पण मॅडम ते विचार करते तुम्ही तिथं मग मला वर्ग दिसला. हा नाही वर्गच नाही दिलेलाच नाहीये. तो दुसऱ्या गणिताचा वर्ग आहे त्याच्यामुळे इथे घ्यायची गरजच नाहीये. 1000 आलं म्हणजे उत्तर किती येणार आहे 10चा झालं आलं परफेक्ट. कळालंय का. चला पुढचं सांगा मला आता. 1.3 1.10 1.4 हा 1.4 हा 1.4 आधी 1.2 हा ह्याचं किती येणार 0.6 हा 0.6 हा बोला खाली किती येणार ह्याचं 24. आता मग अशी सुरू झालं होतं की आपला 10 24 कितीचा वर्ग 1024 किती चालला होता 32 म्हणजे किती येणार 3.2 हा बोला किती झाले बेरीज करा पटपट 6 7 8 आणि 4 12 अच्छा गेला 1 2 आणि 3 32 झालं का म्हणजे इथं पण 3.3 आणि डिवायडेड बाय किती इथं झालं 3.3 बरोबर का. आलं का वरची बेरीज बघा व्यवस्थित तेवढी जमत्या का आहे का बघा करून बघा अजून एकदा 4 आणि 7 6 12 12 आणि 2 हा गेले 1 आणि 1 2 आणि 3 हा झाले का. आता वर पण दशांशानं तेवढीच आहे खाली पण तेवढीच आहे. दशांशाला दशांशानं कॅन्सल म्हणजे उत्तर किती आलं फक्त 1 झालं. ऑप्शन क्रमांक दुसरा. कळेल का आता कसं सोडवायचं ते जमेल का. दशांशामध्ये कसं घ्यायचं वर्ग कसे केलेले आहेत तिथलं लक्षात आलं का. 1.4 गुणिले 1.4 म्हणजे वर्गामध्ये दशांशामध्ये जे आन्सर येतं ते डबल होतं हे लक्षात ठेवायचं. चला घ्या आता करा व्यवस्थित. अगोदरच्या गणितामध्ये वर्ग नव्हताच त्याच्यामुळे वर्ग जरी असताना तरी आपण त्याचा वर्ग केला असता काही प्रॉब्लेम नाही. पण ऑप्शन मध्ये तसा नव्हता म्हणून आपण राहू देत म्हणालो.
झाले ती सांगा मला. समजावून घेताय का कसं? तुम्ही सांगायचं आणि मी सोडवून हा ट्राय करायचं, नाही जमलं तर मग बघायचं ना. नाहीतर नुसतं दिलं का आपलं मॅडम काय सांगतेत वाट बघूयात असं नाही करायचं. आपल्याला काय तर थोडंफार कळतंय ना, ट्राय करायला बघायचं आणि मग माझं तुमचं सेम येतंय का बघायचं त्याच्यानंतर. चला पहिलं सांगा. वर्गमुळात x गुणिले 4 बरोबर 60 आहे. काय करायला पाहिजे तर x बरोबर किती? पहिल्यांदा वर्गमुळात x लिहून घ्यायचे. हा वर्गमुळात x आहे असं घ्यायचं. हा बोला पुढे. हा, आता बरोबर करून 60 भागिले 4 चार, हा, तिकडनं 4 गुणाकार होते, तिकडे गेलं भागाकार. छान. असं स्टेप्स लक्षात ठेवायला लागते. मी सांगितलं होतं ना की इकडं गुणाकार असल्यावर तिकडं भागाकार, पण ते नुसतं पाठ असून उपयोगच नाही. गणितात आल्यावर तुम्हाला उपयोगात आणता आलं पाहिजे. किती झाले? 4 झाले का? म्हणजे किती झालं सांगा. वर्गमुळात x बरोबर किती येणार? 15. हा तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायचे? x बरोबर काढायचे. मग आपल्याला नुसता x पाहिजे, वर्गमुळात x पाहिजे का नाही. मग काय करू म्हणायचं? मग काय सांगितलं? वर्गमूळ काढायचं म्हणजे तुला वर्ग द्यायचा. हा मग सांगितलं होतं का मी, वर्गमूळ काढायचं असलं का वर्ग करू म्हणायचं आणि वर्ग करायचं असला की वर्गमूळ करू म्हणायचं. म्हणजे बघा आता इथं वर्गमूळ दिले की नाही तर काय म्हणायचं? दोन्ही बाजूंचा वर्ग करू. मग आता दोन्ही बाजूंचा वर्ग केला. वर्गमुळात x चा वर्ग बरोबर किती येणार? 15 चा वर्ग. म्हणजेच वर्गमुळात x चा वर्ग किती झाला? 2 ला हे कॅन्सल झालं का? हा x बरोबर किती आला? 225. 15 कसं रे बाळा? 15 चा वर्ग किती येणार? 225 ना. आलं का लक्षात? लक्षात राहील का कसं का? परत वर्गमुळे ते x आल्यावर परत पुढे. आणि तुम्हाला ऑप्शन मध्ये फसवण्यासाठी त्यांनी 15 पण दिलेलं असणार, 225 पण दिलेले असणार. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला x ची किंमत काढायची, वर्गमुळात x ची नाही. त्याच्यामुळे वर्गमूळ दिलं का काय म्हणायचं? वर्ग करू म्हणायचं. आणि वर्ग दिला असला की वर्गमूळ करू म्हणून सोडून द्यायचं. वर्गमूळ आहे बघा तिथं 15 वर्गमूळ आहे. हा वाटणार बरोबर. हा आणि मग तसं वाटणार की आपल्याला हा वर्गमूळ 15 काढूया का, पण त्यांनी वर्गमुळात x ची किंमत विचारल्या का? नाही. त्यांनी कोणती विचारल्या? फक्त x पाहिजे त्यांना. हा ह्याचं सांगा आता काय करूया मॅडम. हा काय करायचं बघा. ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यानंतर नाही किती मिळवत जायचं ते बघा. वर्गमुळात 42 अधिक वर्गमुळात 42 अधिक हे वर्गमुळात 42 आहे का, ह्याच्यात काय मिळवायचं? 7 मिळवायचा. मिळवलं का 7? हा 42 अधिक 7 मिळवल्यावर किती येणार? 49 आलं का? परत पुन्हा पुढच्या स्टेपला काय करून घ्यायचं बघा. परत हे 42 अधिक परत वर्गमुळात 42 आणि ह्याच्यात किती? अधिक 7 आलं का, कारण ह्याचं वर्गमूळ किती निघलं? 7 आलं का. त्याच्यात जवळचं कोण आहे का बघून त्याच्यातलं संख्या ऍड करायची. 5 मिनिटं किती झाले बघा. हे वर्गमुळात 42 अधिक परत किती होणार? हे वर्गमुळात किती आलं? 49 आलं का. म्हणजेच परत वर्गमुळात 42 ना, परत अधिक किती आला? 7 आला का. म्हणजेच 42 अधिक 7 परत किती होणार? 49 आलं का परत. मग वर्गमुळात 49 म्हणजेच उत्तर किती येणार? मॅडम तिथे तुम्ही ते किलोमीटरमध्ये जायचं म्हणजे ते वाढत जाणार आहे. हा आता ते वाढत जाणार म्हणजे 42 मध्ये किती जरी मिळवलं तर ते 7च्या वर्गाच्या आसपासचे असणारच आहे. म्हणजे किती जरी मिळवले तरी, म्हणून ते डायरेक्ट जरी 7, पण अजून तुम्हाला तेवढा सराव नाही. त्याच्यामुळे फक्त घेताना असं व्यवस्थित नोट डाऊन करायचं आणि परत एकदा सराव झाल्यावर काही तुमचं मी डायरेक्ट 7 लिहिलं तरी सुद्धा चालू शकते. त्याचं सांगा आता. 2x वर्ग बरोबर किती? 1024 आहे. काय 1024 चा वर्गमूळ आहे 32. 2x वर्ग बरोबर किती येणार? 32. बरोबर. आपल्याला किंमत कोणाची काढायची? x बरोबर काढायचे. x वर्गाची पाहिजे का? नकोय. मग काय करायचं? तर x वर्ग हा 2 इथं गुणाकारात असतो का नाही? भागाकारात 32 भागिले 2 म्हणजे किती येणार? 16 आलं का. म्हणजेच मला सांगा x वर्ग बरोबर जर 16 असलं तर x बरोबर किती येणार? 4. किती येणार? 4 आलं का लक्षात? x बरोबर 4. मग ऑप्शन नंबर किती येणार ह्याला? 4. कळालेत का आता? आले का लक्षात? नक्की जमतील का आता सोडवायला? काय दिलं काय करायचं नाही, परत म्हणायचं नाही हे नाही झालं, ते नाही, हे कळालं नाही, ते कळालं नाही. आले का लक्षात? किंवा हे माझं घ्यायचं राहिलं होतं, हे विसरलंच होतं, हा निम्म्यापर्यंत आलो आणि वर्ग घ्यायचं. त्याला हे असल्या कारणांना काही किंमत नाही. उत्तर आपल्याला केला परीक्षेला तुमचं कुणी ऐकून घेणार नाही. हा माझं इथपर्यंत आलो होतो, मला इथं जमत होतं आणि इथनं पुढे राहिलं, कुणी सुद्धा ऐकून घ्यायला तयार नाही. त्यांना फक्त तुमचं उत्तर काय आलं ह्याच्याशी मतलब असतं. आलं का लक्षात? सोडवा आता व्यवस्थित.
होय. जाऊ घे, जाऊ ब्रेक घ्या, परत कंटिन्यू करूया. चला बघा बोर्डवरचे एक किती दिले बघा. स्क्वेअर रूट मध्ये किती दिलाय? 1.96 अधिक 2.25 आणि 2.89 बरोबर. आपल्याला संख्या बघितल्या की लक्षात येतं की हा वर्ग कितीचा आहे. कितीचा येणार सांगा? 1.3. हा 1.3 1.4 येणार, कारण 1.4 काय येणार? कारण 196 हा कितीचा वर्ग आहे? 14चा. 14चा बरोबर का. मग वर्ग पाठ असले तरच हे प्रश्न सुटणार. वर्ग पाठ नसले का काही कळत नाही मग. आणि 1.4च का घ्यायचं बघा, कारण दशांश चिन्हानंतर किती घर आहेत? 2 आहेत बरोबर. मग आपल्याला ह्याच्यामध्ये काय असतं? 1.4 गुणिले 4, 1.4 गुणिले 4 झालं का, म्हणजे असं उत्तरात येणार उत्तर किती असणार? 196. पण उजव्या बाजूने किती घरं सोडायला लागणार? 2. म्हणजे किती झाले बघा, इथं 2 झाले का. म्हणजे हा वर्ग कितीचा येणार आहे? तर 1.4चा झालं का बघा. अधिक आता 2.25 आहे, म्हणजे हा किती येणार? 1.5चा. बर, आणि प्लस हे किती होणार? 1.7. हा 1.7 भागिले हे वर्गमुळातलं सांगा कितीचा हा वर्ग? 21 16 नक्की का? येतोय का बरोबर? 2146. बर, कालच झालं होतं हे असले उदाहरण. 2146चा बोला किती येणार? सॉरी 46चा पण किती येणार? तर 21 16 फक्त 46चा झाला. आपल्याला घर किती आहेत बाळाचे? 0. 1 2 3 4 5 6 घर आहेत का नाही? मग उजव्या बाजूने किती घर द्यायची सांगा? 3 द्यायचे. वर्गामध्ये डबल होतात रे, तिथली घरं मोजायची. 1 2 3 4 5 6 घरं झाली की नाही? मग हा कितीचा वर्ग आहे? 46चा. मग नुसतं 46 लिहायचं का तिथं? नाही. मग उजव्या बाजूने काय करायचं? 3 घरानंतर दशांश चिन्ह 1 2 आणि इथे एक कमी पडतोय तर इथं द्यायचा आणि हा 0 झाला. म्हणजे दशांश चिन्हानंतर 3 घरं आली का, मग ह्या 3 घराची म्हणजे इथं डबल होतात. म्हणजे तो कुणाचा असणार आहे? 0.046चा. त्या शून्याला काही किंमत आहे का? नाही. दिला तरी चालतो, नाही दिला तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. बोला किती झाले सांगा? ह्यांची बेरीज करा. किती येणार? 4.6. याची वरची अशी आहे. किती होत्या? 7 आणि 5 12, 12 आणि 4 किती झाले? 16. हातच्या गेले 1 आणि हा 4.6 आली का. आणि दिवाळी कितीनं करूयात आता? 0.046 आलं लक्षात घे. आता काय करायचं आपल्याला सांगा? वरचं घालून वरच्या दशांश चिन्ह घालवायचं असेल तर खाली कितीनं गुणाय सांगितलंय? विसरलं सगळं? वर किती आहे? 46 आहे. समजा तुम्हाला दशांश चिन्हाची कॅल्क्युलेशन येत नाही तर साधं काय करायचं? इथं 46 करायचं. मग इथं 46 केलं का लगेच खाली किती करायचं? छेद 10 करायचं. आलं का लक्षात? का 10 करायचं? कारण दशांश चिन्हानंतर किती घर आहे? ते 1 आहे का, म्हणून खाली 1 0 वाढवायचा. गुणिले तुम्हाला काय करायचंय? ह्याच्यातलं घालवायचंय. तर खाली 46 आलं का, मग वर किती घरं सोडायला लागणार? 1 2 आणि 3 झाले का, म्हणजे वर कितीनं गुणायचं? 1000नं. झालं का बघा? आलं लक्षात? आता साधा गुणाकार झाला का? 46 ला 46 गेला, हा, आणि परत पुन्हा त्या शून्याला 0 गेला. राहिलं किती सांगा? 100. मग बघा बरोबर 100 कुठं दिसतंय का तुम्हाला? 10चा वर्ग. हा, तुम्हाला 100 डायरेक्ट कुठंच दिसत नाही, कारण आता आपण 7वीला आहे. 5वी सारखं तुम्हाला आपण आन्सर काढले लगेच ऑप्शन मध्ये असेल असं अजिबात नाही. त्यावेळी तुम्हाला वर विचार करायला लागणार. 10चा वर्ग दिलाय का इथं? 10चा वर्ग म्हणजे 100, म्हणून ऑप्शन नंबर कोणता येणार? फर्स्ट. आले का लक्षात बाळांनो? हा, मला तर ह्याचं सांगा किती येणार? वर्गमुळात 81 आहे का? ह्या चिन्हाला वर्गमूळ म्हणायचं. हे सगळ्यांना माहिती आहे ना? ह्या असलं चिन्ह असतंय का बाळा? ह्याला वर्गमूळ म्हणायचं. मग वर्गमूळ 81 म्हणजे 81 कोणाचा वर्ग आहे? 9चा. 9 अधिक 16 कोणाचा वर्ग आहे? 4चा. मग आता 9 अधिक 4 बरोबर किती आलं? हा 13 येणार का? म्हणजेच आपण असं म्हणू शकतो का 13 बरोबर a? तुम्हाला विचारलंय काय? तर a वर्ग बरोबर किती? मग a चा वर्ग केला तर 13चा पण वर्ग
वर्ग करायचा ना, म्हणजे ए वर्ग बरोबर किती होणार मग? हा, 169. बरोबर किती आला? 169. ऑप्शन नंबर किती आहे? तिसरा. आलं का लक्षात? वर्ग पाठ असले की नाही मग काही अवघड जात नाही, वर्ग पाठ नसले की मग काही खरं नाही. आलंय का लक्षात? आता सोडवा घ्या आता व्यवस्थित, एका खाली एक स्टेप वाईज लिहून घ्या. चला, 5चा घन वजा 4चा घन. घन सगळ्यांचे पाठ आहेत का? हा, बोला किती येणार सांगा. 125 वजा किती येणार? 64 अधिक 1. बोला किती झाले? 125 वजा 64 अधिक 1 किती होणार? 61 येते. 61 आणि अधिक 1 62. आता त्यांनी काय सांगितलंय बघा, यापासून मिळणारी, बरोबर का, यापासून मिळणारी मिळाली का बघा 62. या संख्येला पुढील पैकी कोणत्या परिमेय संख्येने, तुम्हाला परिमेय संख्या म्हणजे माहिती आहे की ज्याचं तुम्हाला वर्गमूळ किंवा घनमूळ निघतंय वगैरे, तर त्यांना परिमेय म्हणू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या जेवढ्या आहेत त्या सगळ्या परिमेय संख्येच्या, बरोबर. मग आता परिमेय संख्येला कोणत्या संख्येने भागल्यास 31 ही मूळ संख्या मिळेल. म्हणजे त्यांनी उत्तर सुद्धा रेडीमेड तुम्हाला काढून दिले. मग 62 ला कितीने भागूया सांगा, म्हणजे उत्तर 31 मिळणार. 31 न पहिला भागायचं. 31 न पहिल्यांदा 31 न भागायचं. काय विचारलंय बाळानं तुम्हाला? या मिळणाऱ्या संख्येला पुढील पैकी कोणत्या परिमेय संख्येने भागल्यास 31 ही मूळ संख्या मिळेल. उत्तर 31 मिळणार आहे. मग मला असं सांगा की 62 ला कितीने भागल्यावर उत्तर 31 येते? 62 ला घनमुळात 8. हा, घनमुळात 8 झालं की बरोबर आलं. कारण 62 ला किती ना कसं? 65 भागिले 30 बरोबर 2 आहे. हा, मग ते तसं पण बनत नाही ना. येणारच की, पण इथं स्पष्ट विचारलंय बाळा, कशाला एवढं गुंतागुंतीचं शिकत बसा. सांगितलंय की नाही, यापासून मिळणाऱ्या संख्येला म्हणजे 62 संख्या मिळाली, कोणत्या परिमेय संख्येने भागल्यास उत्तर किती येणार? 31. मग साधा हिशोब आहे. 62 ला आपल्याला कितीने भागायला पाहिजे? 2 न भागल्यावर बरोबर उत्तर 31 मिळतंय ना. पण उत्तर 31 मिळालं, पण 2 कुठं आहे आपल्याकडं? मग 2 कसं निघणार? तर ह्यांचं काय करायला लागेल, ह्या खाली संख्या दिलेत का आणि ह्या पर्यायातलं निवडायचंय आपल्याला. मग तुम्ही सांगा ह्याचं किती येणार? घनमुळात 8 म्हणजे उत्तर किती येतं? 2. घनमुळात 8, कारण 2चा घन किती आहे? 8 आहे. म्हणजे 8चं घनमूळ किती येणार? 2. साधा एक नाही सांगा. मग पाठ करायला पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की नाही, ज्यांचे घनमूळ पाठ आहे त्यांना कळणार पटकन. कारण आणि मी लिहायला सांगितलं होतं बघा, जर असं दिलं असेल पहिला 2चा घन बरोबर 8 लिहा, म्हणजे 2चा घन बरोबर मी असं सांगितलं होतं का बघा, 2चा घन 8 आणि 8चे घनमूळ 2 असं सांगितलं होतं का मी लिहायला. ह्याच कारणासाठी लिहायला सांगितलं होतं की पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम नको. आलं का लक्षात? आता म्हणजे याचं उत्तर कुठलं असणार आहे? ऑप्शन क्रमांक किती येणार? 1. हा, याचं किती येणार सांगा? 3. छान, बरोबर. हा, याचं किती येणार? 4 आणि ह्याचं 1. छान, आलेत का लक्षात? मग आता फक्त आपल्याला ह्यांच्यापैकी कुणी भागल्यावर फक्त 2 न भागल्यावरच उत्तर आपल्याला तेवढं मिळालं ना. म्हणजेच कोणती आपला ऑप्शन क्रमांक किती बरोबर असणार? आपला पहिला. कळालंय का बाळा? आलंय का लक्षात? चला पुढचं सांगा. आता काय करूया ह्याचं? पहिला आहे असं लिहिणार का? 3 गुणिले, परत वर्गमुळात हे पण 3 तसंच, गुणिले हे 3 आहे हे पण तसंच. फक्त आता कुठलं निघून जाणार? हा, वर्गमुळात 9 आहे, त्याचं उत्तर किती येणार? 3 येणार का? का ते कळालं का बाळा? वर्गमुळात 9 म्हणजेच हे 3 लिहिलं का इथं? आता पुढे सांगा परत काय होणार? परत वर्गमुळात 3 गुणिले परत वर्गमुळात 3, हा, आणि गुणिले ह्या दोघांचं किती होणार? 9 झालं का? म्हणजे 9 ला बाजूला काढूया का आता आपण? हा, किती येणार सांगा मग? अजून एक डबल पाहिजे होतं ना. हा, वर्गमुळात 9 झालं. सांगा किती येणार इथं? 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले किती झालं इथं? 3 झालं का? म्हणजेच किती आलं सांगा? आता परत 3 त्रिक 9 झालं का? म्हणजे परत वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 9 आलं का? म्हणजे ह्याचं उत्तर किती येणार परत? परत 3 ना. हा, म्हणजे उत्तर किती येणार फायनली? 3च येणार. एवढं सगळं करून परत उत्तर किती आलं? 3च आलं का
बघा. ऑप्शन क्रमांक किती आहे बघा ह्याच्यातला. पर्याय क्रमांक 2. आले का लक्षात? कुणाच वेगळं काय आलेलं नाही ना, हेच आलंय का? चला सुरुवात. काय 9 झालं, परत पुन्हा 9 ते निघलं, परत 9 परत पुन्हा फायनल उत्तर यायचं तसं 3च आलं. कळालेत का? सुरुवात झाले दोन्ही पण. हा सगळी झाले ते नीट सोडवून घ्या. काय रे हे काय काढायला लागलायस बघ. तुझं तिथे वर्गमूळ काढतोयस तर काय काढायला लागलायस ते. चौथा पर्याय वर्गमूळात 3 आहे बरोबर. होय कोणता? हा चौथा वर्गमुळात 3 आहे, पण आपलं तर फक्त 3च येतंय ना. 3च येते का बघा, चेक करा. आता खरी एक्झामला एवढ्या स्टेप करायला लावायला नकोय बरं का, कारण किती वेळ जाणार ना त्याच्यामध्ये. मॅडम ते प्रश्नाला असं पण येते का? कसं बोला ते एका संख्येचा वर्ग आहे आणि ते लहान करून त्याच्यावर आणि वर्ग असतो. असतोय की. मग आता देते पुढचं वर्गाचं. ते गुणाकार करायचा असतो ना मॅडम? होय देते की, थांबा आता दुसऱ्याच मिनिटाला देते तसलं पण एक्झाम्पल. झालंय का बाळांनो सगळ्यांचं? नीट समजावून घ्या बरं का. परिमेय संख्या कुणाला परत पहिल्या दिवशी शिकवलेलं परत परिमेय संख्यावर चाललंय बघा. आता तर लक्षात राहील का ह्या सगळ्या परिमेय संख्या आपण का म्हटलेलं आहे बघा. तिथं सगळ्यांचं घनमूळ निघतंय की नाही, कुठल्याचं नाही असं नाही, सगळ्यांचे निघतात. त्या परिमेय संख्या आहेत बघा सगळ्या. वर्ग घनमुळात 8, घनमुळात 27, घनमुळात 64 आणि घनमुळात 1. 1चं घनमूळ 1च म्हणून ते त्याच्यात 3 लिहिलंय की नाही, म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो, घनमूळ आहे असं.